मित्रांनो, थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाणारी एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चूक सांगणार आहे, जी लोक नक्कीच करतात आणि ती केल्यास वर्षभर अडचणी येतात। मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि या दिवशी केलेले प्रत्येक छोटे काम घरात सुख समृद्धी आणते किंवा अडचणी निर्माण करते। मित्रांनो, मला एक गोष्ट आठवते। एका घरात गुढी उभारली, पण गुढी चुकीच्या दिशेला उभारली। त्यानंतर काय झाले? घरात सतत वाद सुरू झाले, आर्थिक अडचणी जाणवू लागल्या, मन नकारात्मकतेने भरून गेले। ही गोष्ट खूप लोकांना माहीत नसते। तुम्ही ही चूक करू नका। चला तर पाहूया ती कोणती चूक आहे। एक म्हणजे गुढी चुकीच्या दिशेला उभारणे। 2. गुढीवर अयोग्य किंवा कमी सामान ठेवणे। आणि 3. श्रद्धा न ठेवणे किंवा घाईने गुढी उभारणे आणि घाईने पूजा करणे। ही छोटीशी चूक पण वर्षभर घरात अडचणी निर्माण करते। तर मित्रांनो, आता आपण पाहूया गुढी उभारण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि गुढी कोणत्या दिशेला उभारणे योग्य आहे। आता पहिल्यांदा आपण कोणत्या दिशेला गुढी उभा करायची ते पाहूया। गुढी घराच्या उजव्या बाजूला किंवा पूर्व ईशान्य दिशेला उभी करावी। त्यासाठी लागणारी सामग्री म्हणजे बांबूची काठी, सुंदर कापड किंवा साडी, फुलांचा हार, साखरेच्या गाठी, नारळ, तांब्याचा किंवा चांदीचा लोटा इत्यादी साहित्य लागतं। त्यानंतर गुढी सजवताना मन शांत ठेवून श्रद्धेने गुढी सजवा आणि शेवटी प्रार्थना करा, देवा, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहू दे। ही सोपी पण शक्तिशाली गोष्ट वर्षभर सकारात्मक ऊर्जा आणते। या दिवशी रागाने बोलणे, घरात भांडणतंटा, नकारात्मक विचार या सर्व गोष्टी टाळाव्यात। गुढी हा दिवस वर्षभराच्या नशिबाचा निर्णय करतो, त्यामुळे हा दिवस प्रेमाने साजरा करा। मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी ही चूक करू नका। जर तुम्ही योग्य पद्धतीने गुढी उभारली आणि श्रद्धेने प्रार्थना केली तर घरात सुख, समृद्धी आणि आनंद कायम राहतो। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखरच उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही वर्षभर त्रास न होता सुखी आयुष्य लाभेल। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खरंच मनापासून उपयोगी वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण गुढीपाडवा 2 दिवसावर आहे आणि त्या दिवशी लोक खूप चुका करतात आणि ही चूक त्यांनी करू नये म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।